काही लाज गीस काहीच वाटून नाही राहिली का रे तुला? हा बेशर्म्या, काऊन त्या पोट्टीला अजून घरात ठेवलं तुला? आई प्लीज यार. का प्लीज प्लीज करून राहिला बा? हा अरे गुरु, लाज तर माल वाटून राहिली या अशा पोट्ट्याला मी जन्माला घातला. आई दरवेळेला काय तुझं हे असलं इमोशनल ब्लॅकमेलिंग करणं मला? बरोबर आहे, बरोबर आहे. तुला तर आमचं काहीच आवडणार नाही. आमचं बोलणं आवडत नाही तुला, आमचं वागणं आवडत नाही तुला. तुला तर ती आवडून राहिली, आम्ही तर परके झालो तुझ्यासाठी. तुला तर तीच हवी आहे. हो तीच हवी आहे मला, म्हणून तर सांगतो तुम्हाला आता तरी स्वीकारा ना तुम्ही. नाही स्वीकारणार आम्ही. हे बाय गुरु, नाही स्वीकारणार आम्ही. आम्ही साधी सरळ संसारी माणसं होते. हे तुमच्या या आजच्या पिढीचं झिंगाट हे काही कळून नाही राहिलं. हे कसले तौर तरीके आहेत जगण्याचे? हो नाही ना पटत तुम्हाला, म्हणूनच सांगतोय आता माझ्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करणं बंद करा तुम्ही. ठीक आहे, बंदच करेन मी. बंदच करेन मी तुझ्या लाईफ मध्ये हे इंटरफेअर वगैरे करणं. काही नोकझोक करणार नाही मी तुझ्या लाईफ मध्ये. हे बाई गुरु, आता मी तुला पाहणार नाही आणि तू मला पाहायचं नाही ना. आम्हाला तू फोन करायचा ना, मी तुला फोन करणार. मुंबईतही नाही येणार आम्ही तुझ्या, कळलं? इतकी वर्ष तुला लहानाचा मोठा केला. तुझे आजार बाजार सगळे आम्ही बघितलं. रात्र रात्र जागरण केली. ते आई बाप तुला नकोसे झाले ना रे? परके झाले. 8 वर्ष तुझ्या बरोबर संसार करणारी तुझी बायको तुला नकोशी झाली. तुझं मूल नकोसं झालं. अरे जिला तू नाकारलं ना गुरु, ती राधिका, ती बायको खूप किमतीची आहे. स्वतःतले गुण तिनं सिद्ध केले. मोठ्या जिद्दीनं ती स्वतःच्या पायावर उभी राहिलीये. ती नकोय तुला. आणि तुझ्या पैशावर चेन करणारी ती पिसाट पोट्टी तुला जवळ वाटते, ती हवीशी वाटते तुला. आई तुम्हाला आता किती वेळा सांगितलं, ही असली कंपॅरिझन करणं ना बंद करा तुम्ही. राधिका राधिका होती आणि शनाया शनाया. अरे तेच तर सांगून राहिली ना मी. राधिका राधिका आहे. काऊन त्या पिसाट पोट्टीच्या मागे लागलास तू? हे बाय गुरु, माय ऐक. हे बघ, अजूनही हातातून वेळ गेली नाही. एकदा का वेळ निघून गेली ना गुरु, तर किती पस्तावा कर, हाती काही लागणार नाही बरं. आणि गेलेली वेळ परत येत नसते. वेळ तर केव्हाच निघून गेली. आई ट्राय टू अंडरस्टँड. राधिका माझा पास्ट होता, शनाया माझा फ्युचर आहे. आणि हे बघ आई, मला तुमच्या दोघांबद्दल खूप आदर आहे, खूप प्रेम आहे. पण आता माझ्या आयुष्याचे निर्णय मला घेऊ द्या ना. मी तरी अजूनही होपफुल आहे. मला खात्री की तुम्ही शनायाला आज न उद्या स्वीकारा. असं नको ना बोलू गुरु. हे काही होणार नाहीये गुरु, ऐक माझं. आई मी नंतर करतो फोन. बाय. बापा देवा, हे का होऊन राहिलंय? काही कळेनासं झालंय पाय. तू तरी या डोक्यामध्ये प्रकाश पाड जरा. हे का करून राहिला बा? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.